आज अशोक खराताचं प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये गाजत आहे. असे खरात तयार कसे होतात याला कारणीभूत कोण असेल तर तुम्ही आणि मी आहे. ज्या महिला खराताला आतमध्ये भेटायला गेल्या होत्या, ज्या वेळेला खरात चुकीच्या पद्धतीने त्यांना हँडल करत होता, चुकीच्या पद्धतीने त्यांना स्पर्श करत होता, तर सगळ्यात पहिलं त्यांचं कर्तव्य होतं की त्याने त्यांच्या पतीला सांगायला पाहिजे होतं, याविषयी त्याने आवाज उठवायला पाहिजे होतं. पण त्याने आवाज उठवला नाही, त्या शांत बसल्या आणि त्या शांत बसल्या म्हणून लक्षात घ्या असे खरात तयार होत आहेत. असे असंख्य खरात तुमच्या माझ्या गल्लीबोळामध्ये आहेत. तुम्ही जिथे कामधंदा करता तिथं आहेत, तुम्ही जिथे राहता तिथं आहेत आणि म्हणून जर तुम्ही शांत बसाल तर असे खरात तयार होतील आणि तुमचा छळ केला जाईल. म्हणून तुम्ही शांत बसू नका. ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने तुम्हाला हँडल केलं जात आहे, चुकीच्या पद्धतीने तुमच्याकडे बघितलं जात आहे, चुकीच्या पद्धतीने तुमच्याशी खेळलं जात आहे, त्यावेळेला सगळ्यात पहिलं तुम्ही आवाज उठवला पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी शांत बसता म्हणून खरात अशोक खरातसारखी माणसं तयार होत्यात आणि तुमची आणि माझी पिळवणूक केली जात्या. म्हणून शांत बसू नका. जिथे कुठे तुमच्या अन्याय होईल तिथे तुम्ही आवाज उठवा.